ज्ञानाला नामाची जोड पाहिजे, भक्तीची जोड पाहिजे. बरं, ज्ञान आणि नाम एकत्रित आलं गणेश बुवा, ज्ञान आणि नाम एकत्रित आलं की देव कळाल्याशिवाय शिवंत सोडत उदाहरण सांगता महाराज. जगाचा मालक नाटकी धावत पळत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आले आणि सावता महाराजांचं भजन सुरू होतं. कांदा मुळा भाजे अवधी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर आवळा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजे अवधी विठाबाई माझी. भजन सुरू होतं भजन. आणि जगाचा भगवान असा एकच महात्मा पंढरपूरला न जाता पंढरपूरचा मालक त्यांच्या मळ्यामध्ये येतो. तो म्हणजे सावता महाराज. ते म्हणजे सावता महाराज. देव पळत आले. स्वतंत्रता तुम्ही ऐकलेलं तरी आध्यात्मिक समितीकडे चालला. आल्यानंतर ज्ञानोबाला विचारतात, आमचा देव बघितला का? नामदेव महाराज विचारतात, देव बघितला का? इथं त्याच मळ्यामध्ये आलेला आहे. नामदेव महाराज विचारतात, ज्ञानाने इकडं तिकडं बघितलं. सावता महाराजांचं भजन सुरू होतं. त्या सावता महाराजांनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलेला होता. साठवला जाता प्रेम होत्याचा. मला मोठा विस्तार करून दृष्टांत सांगायचा नाही. हृदयामध्ये देवाला बसवलं होतं. नामदेव महाराज विचारतात, याच वेळेवर वाजला. ज्ञानोबाला इकडं तिकडं पाहिलं तर म्हणजे हा देव लपणारा देव नाही. देवाला लपण्याची जागा म्हणजे एकच हृदय साठवला आणि हृदयामध्ये देव आहे हे ज्ञानाने बघितलं. कुणी बघितलं? ज्ञानाने बघितलं. आणि ज्ञानाने नामाला सांगितलं, नामा काय बघतो फक्त सावताच्या हृदयामध्ये देव. दृष्टांत संपला. ज्ञान आणि नाम एकत्रित आलं. चिंता सुख मिळाल्याशिवाय देव मिळण्यामध्ये सुखच नाही. चला, पण नुसतं ज्ञान असून भागत नाही. त्या ज्ञानाला आणि नामाला तिसरी जोड लागते. तिसरी 5 तत्व सांगणार आहे तुम्हाला. एवढे 2 तत्व राहिले आले. तिसरी जोड लागते ती शांतीची. शांती परत नाही सुख किती शांत महाराज. काय लागतं शांत ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार महाराज. कारण जगाचा मालक तो माझा जगन्नाथ म्हणजे भगवान विष्णू परमात्मा पांडुरंग परमात्मा जगाचा मालक आहे. पण त्या जगाच्या मालकाचा एकच नातं, त्या नाताचं नाव आहे शांत ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून आपण भाग्यवान महाराज. आपल्या मंदिर मठाच्या मंदिर नाथ महाराजांच्या भेटीला जाते. ती भेटीला जात नाही महाराज. काय आपण भाग्यवान महाराज. नाथांच्या असणाऱ्या वंशजामध्ये आपल्या कुंडीला मानले. मुख्य असणारे नाथ महाराजांचे जे वंशज होते महाराज त्यामध्ये असणाऱ्या नाथाच्या पालखीमध्ये आपल्याला मान आहे. आमच्या जाधव महाराजांना आपण भाग्यवान. जे जे त्यांना जाधव महाराज समजत असतील ना ते भाग्यवान टाकतात. आता आमच्या भाग्यवान पण एकच एक नाव लागला. शांती कशाला म्हणतात? 2 मिनिटात सांगतो. शांती म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती मोठे संत महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी 36% जगाच्या मार्गाने काम करावं. नवे जगाच्या मार्गाने चौकार म्हणून काम करावं. चौकार दत्त चौबदारी करीत असे. काय ताकद नाथ महाराज तुम्हाला. किती मोठे नाथ महाराज, किती मोठे नाथ महाराज. ऐका ना, एक बार काय झालं भगवान